नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। आजपासून एक आपण नव्याने सिरीज सुरू केलेली आहे। त्या सिरीजमध्ये आपण घटक वाईज सर्व क्वेश्चन बघत आहोत। याआधी तुम्हाला माहित असेल की एक व्हिडिओ मी टाकला, त्या व्हिडिओमध्ये आकृतीशी रिलेटेड एक क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मूळ संख्यांशी रिलेटेड सर्व प्रश्न तुम्हाला समजून सांगत आहोत। मूळ संख्याचे प्रकार कोणते आहे, मूळ संख्यावर कशा पद्धतीने प्रश्न येतात, या सगळ्यांचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही स्टडी मॅथ नावाचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज सबस्क्राइब माय चॅनल, फॉलो माय चॅनल अँड लाईक माय व्हिडिओ। पहिला क्वेश्चन बघा, 9 16 ही एक पहिली पेयर आहे, जोडी आहे। 6 व 69, 16 व 116, 21 व 22 आणि 11 व 131 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? मूळ संख्या तुम्हाला माहित आहे, मूळ संख्या तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे। 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 अशा 1 पासून तर 100 पर्यंतच्या मूळ संख्या 25 येतात। मात्र त्या मूळ संख्यांचा या समूळ संख्यांशी काही एक संबंध नाही। मूळ संख्या आणि समूळ संख्या वेगळ्याच आहे। समूळ संख्यामध्ये मूळ संख्या सुद्धा असतात आणि संयुक्त संख्या सुद्धा असतात। मूळ संख्यांना इंग्लिश मध्ये प्राइम नंबर असं म्हटले जाते, तर समूळ संख्यांना को प्राइम नंबर असं म्हटले जाते। ठीक आहे, समूळ संख्याच्या आपल्याला किती पेयर्स देण्यात आलेले आहे, तर 1 2 3 4 5 पेयर्स देण्यात आलेले आहे। मित्रांनो, ज्या संख्या क्रमागत असतात त्या मुळातच सहमूळ संख्या असतात। जसं की या ठिकाणी 21 आणि 22 अशा दोन क्रमागत दोन संख्या दिलेल्या आहे। या क्रमागत संख्यांचा मसावी 1 येत असतो, म्हणून ही जी पेयर आहे ती काय झाली, तर सहमूळ संख्याची पेयर झाली। मग इतर पेयर्सचं काय? 9 16 चा विचार करावा लागेल, 6 69 चा विचार करावा लागेल, 16 116 चा विचार करावा लागेल आणि 11 131 चा विचार करावा लागेल। एक तर पेयर आपल्याला सापडली 21 22 या दोन संख्यांचा मसावी 1 असतो। जर मसावी 1 असेल तर त्याला आपण काय म्हणणार, सहमूळ संख्याची जोडी म्हणणार। 9 आणि 16 चा विचार करू बघा। मसावी जर काढायचं असेल तर त्याला इंग्लिश मध्ये HCF असं म्हटलं जाते। HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर असते तो। आता 9 आणि 16 चा विचार करूया। 9 आणि 16 असे लिहून घ्यायचे आणि भाग द्यायचा। 9 1 9 असा वजाबाकी करायची। 16 तून 9 गेले, तुम्हाला लक्षात येत असेल की या ठिकाणी काय राहतात, तर 7 राहतात। मग इथे जर 0 आला तर थांबून जायचं, जर 0 नाही आला तर ही जी रेषा अशी लांबवायची आणि इथेच याला भागाकाराचं चिन्ह द्यायचं। मग हा जो 9 आहे इथे रिप्लेस करायचा। आता 9 भागिले 7 झाले, मग पुन्हा भाग द्यायचा। 7 1 7 उरले किती, 2। पुन्हा ते पुढे जाणार आणि या ठिकाणी जर असं केलं तर काय होणार, हा 7 इथे टाकायचा। बेत्री किती होते, 6 होते, उरला किती, 1 जर उरला असेल तर या 9 आणि 16 चा मसावी येतो 1। ठीक आहे, जर 1 मसावी आला मित्रांनो तर काय असते, तर सहमूळ संख्याची जोडी असते। चला बघूया। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक सहमूळ संख्याची जोडी सापडलेली आहे 9 16, कारण की या दोन संख्यांचा मसावी 1 आहे। ठीक आहे, याचा 1 झाला, याचा 1 झाला, म्हणजे आपल्याला 2 तर सहमूळ संख्याच्या जोड्या सापडल्याच। आता आपण विचार करू 6 आणि 69 वर। बघा या ठिकाणी 6 आणि 69 मी असे लिहिले। आता 6 1 6 आणि 6 1 6 झालं, म्हणजे या ठिकाणी किती उरतात, 3। पुन्हा असं लांबवलं, हा 6 इथे टाकला, 3 दोन्ही काय होते, 6 होते, इथे 0 राहते। जर 0 राहिलेला असेल तर त्याच्या वरचा भाजक हा काय असतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मसावी असतो। म्हणजेच 6 आणि 69 चा मसावी मित्रांनो 3 येते। जर मसावी 1 च्या व्यतिरिक्त कोणताही जरी आलेला असेल तर ती सहमूळ संख्याची जोडी नसते। त्यानंतर 16 आणि 116 चा विचार करू। आता 16 आणि 116 मी या ठिकाणी लिहितो, 16 आणि 116। 16 चा पाढा मित्रांनो तुम्हाला आला पाहिजे। 16 1 16 16 2 32 16 3 48 16 64 16 85 16 96 16 7 12 10 म्हणजे 16 7 112 तुम्हाला माहित पाहिजे। आणि या ठिकाणी 4 उरतात,
आणि हे जे 4 आहे या ठिकाणी जर 0 उरला असता तर आपण इथेच थांबलो असतो, पण या ठिकाणी 0च्या ऐवजी कुठलीच संख्या जर आली तर आपण ही रेष अशी पुढे नेतो आणि इथं भागाकाराचं चिन्ह तयार करतो आणि मग इथली संख्या या ठिकाणी रिप्लेस करतो. झालं. 16/4 आले. आता भाग देऊया. 4 चूक किती झाले? 16. या ठिकाणी जर 0 उरलेलं असेल तर त्याच्या वरचा जो भाजक असतो तो असतो मसावी, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर असतो, HCF असतो. आणि म्हणूनच 16 आणि 116 याचा मसावी येते मित्रांनो 4. काय तो 4 येतो. जर मसावी 4 आला किंवा 1च्या ऐवजी कोणताही जरी मसावी आला तर ती सहमूळ संख्येची जोडी नसते. त्यानंतर 11 आणि 131चा विचार करूया. इकडे लिहितो 11 आणि 131. 11 लिहिले आणि 131 लिहिले मित्रांनो. 11 1 11 म्हणजे 11 1 11 झाले. नंतर मग या ठिकाणी 3 हातून 1 गेलं, 2 राहिला 1. पुन्हा 11 1 11 उरतात किती? तर 10. इथं 10 उरले. पुन्हा ही रेष अशी घेतली, हे 11 इथे टाकले आणि 10 1 10 उरला किती? 1. जर शेवटी 1 उरलेला असेल मित्रांनो तर ती सहमूळ संख्येची जोडी असते, कारण 11 आणि 131चा मसावी काय आहे? तर 1 आहे, एकच आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं असेल 9 आणि 16चा मसावी 1 आला. जर मसावी 1 असेल तर सहमूळ संख्येची जोडी आहे. पहिली जोडी आपल्याला सापडली. 6 आणि 69चा मसावी मित्रांनो 3 येतो, ही सहमूळ संख्येची जोडी नाही. 16 आणि 116चा मसावी 4 येतो, ही सहमूळ संख्येची जोडी नाही. 2 क्रमांकच संख्या जर असेल तर त्याचा मसावी 1च येतो, म्हणून ही सहमूळ संख्येची जोडी आहे. 11 व 131. 11 व 131 यांचा मसावी जो आहे तर तो 1 येतो, म्हणून ती सहमूळ संख्येची जोडी आहे. जर या ठिकाणी लक्षात घेतलं 9 16 त्याच्यानंतर 16 व 1 त्याच्यानंतर 21 22 आणि 11 131 अशा 3च सहमूळ संख्यांच्या जोड्या आहे, म्हणून आन्सर नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढे. सेकंड क्वेश्चन बघा. संख्यांच्या संदर्भातीलच क्वेश्चन आहे. मूळ संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे, म्हणजे संख्यांशी संदर्भात आपण आजचे क्वेश्चन्स घेत आहोत. 9 ते 88 या संख्यांमध्ये समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता या प्रश्नाचं स्वरूप तुम्ही लक्षात घ्या. 9 पासून तर 88 पर्यंतच्या सर्व संख्या तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. त्यातल्या समसंख्यांची बेरीज काढावी लागेल, विषम संख्यांची बेरीज काढावी लागेल. त्याच्यानंतर जे काही बेरीजचा 2 बेरीजा निघेल त्याच्यामधला फरक म्हणजे वजाबाकी करावं लागेल. एवढा वेळ कुठे आपल्याजवळ, म्हणून तुम्हाला ट्रिक सांगतो की हे जे 9 आहे 9च्या काय करायचा? आधीचा घ्यायचा. 9च्या आधीचा 8 घेतला, हे 88 आपण जैसे ते घेतले. झालं. 9च्या आधीचा काय घेतला आपण? 8 घेतला आणि 88 जैसे ते घेतले. आता याचे करायचे निम्मे 4 आणि याचे करायचे निम्मे 44. या दोन मधली वजाबाकी म्हणजेच येते मित्रांनो आन्सर. हे काय झाले? तर आन्सर झालं. बघा 9 ते 88 या संख्यांमधील 9 ते 88 या संख्यांमध्ये जेवढ्या काही समसंख्या असेल त्यांची बेरीज आणि जेवढ्या काही विषम संख्या असेल त्यांच्या बेरजेतील फरक मित्रांनो 40च येणार आहे. ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही काढायचं. पहिली संख्या दिलेली असेल त्याच्या आधीची संख्या घ्यायची. 9च्या आधीची संख्या 8 त्याचे निम्मे केले. जी संख्या शेवटची असेल त्याच्या थेट निम्मे करायचे आणि 2ची काय करायची? वजाबाकी करायची. आन्सर येते. तुम्ही कशा पद्धतीने काढा? तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर घेऊन जरी समसंख्यांची बेरीज केली, त्याच्यानंतर विषम संख्येची बेरीज केली आणि त्याच्यातला जर फरक काढला तर तुम्हाला 40च आन्सर देणार आहे. सो फर्स्ट नंबरचे आन्सर राईट आहे. थर्ड क्वेश्चन. 66 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? मित्रांनो तुम्हाला संख्यांचे प्रकार माहित पाहिजे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या, त्याच्यानंतर मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या. म्हणजे सापेक्ष मूळ संख्या म्हणजे सहमूळ संख्याच होतात. सो याच्यातला एक प्रकार आपल्याला विचारण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या तुमच्या पाठ पाहिजे. त्रिकोणी संख्या जर सांगायच्या झाल्या तर 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66. ओके 66 अशा त्या सर्व संख्या येतात. 66 नंतर 78 78 नंतर 91 नंतर 105 आणि नंतर 120 अशा त्या संख्या तुमच्या पाठच पाहिजे. त्रिकोणी संख्या. आता तुम्हाला जर असं दाखवलं की बाबा 66 ही त्रिकोणी संख्या आपण ही घेतली, ही त्रिकोणी संख्या झाली
आता या त्रिकोणी संख्येनंतर येणारे चौथी त्रिकोणी संख्या म्हणजे याच्यानंतर ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि चौथी, या 120 चा पाया किती आहे, पाया किती आहे असं विचारलेलं आहे. आता पाया काढत असताना काय करत असते की हा जो 1 आहे, 1 चा पाया 1, याचा पाया 2 असतो, याचा 3 असतो, याचा 4 असतो, याचा 5 असतो, याचा 6 असतो, याचा 7 असतो, याचा 8 असतो, 9 असतो, 10 असतो, याचा 11 असतो, याचा 12 असतो, याचा 13 असतो, याचा 14 असतो आणि याचा म्हणजे 120 चा काय येणार आहे, 15 पाया येणार आहे. असं असते ते, म्हणजे आन्सर 15 यायला पाहिजे. मात्र ट्रिक्सच्या माध्यमातून ते कसं काढणार, तर ट्रिक्सच्या माध्यमातून काढायचं, जे कोणती संख्या त्यांनी दिलेली असेल, म्हणजे त्यांनी 66 ही त्रिकोणी संख्या दिली, या 66 त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या कुठल्याही त्रिकोणी संख्येचा पायाचा जर काढायचा असेल तर याची करायची दुप्पट. 66 ची दुप्पट किती होते, तर बघा 66 ची दुप्पट होते 132. केली दुप्पट, काय केली आपण, दुप्पट केली. आता या दोहोंचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर कसे पडणार, क्रमागत फॅक्टर पाडायचे, ते म्हणजे 11 गुणिले 12. 11 गुणिले 12 जर म्हटलं तर 12 1 12, हातचाला 1, 12 1 12 आणि 1 13 झालं. म्हणजेच क्रमागत फॅक्टर झाले त्याच्यावाले. 11 गुणिले 12 म्हणजे क्रमागत गुणाकार करायचा त्याचावाला. ठीक आहे. आता यातला जो लहान संख्या आहे त्याच्यामध्ये जे काही त्रिकोणी संख्येचा पाया विचारलेला असेल, चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला म्हणून या ठिकाणी 4 टाकायचे आणि आन्सर येते 15. काय केलं आपण, 66 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला विचारलेला होता. 66 चे दुप्पट 132 केले, 32 चे क्रमागत 2 फॅक्टर केले, 11 गुणिले 12, 11 मध्ये 4 मिळवले, आन्सर थेट 15 आलं. आणि तुम्हाला दिसून सुद्धा येते की 66 नंतर 78 पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या आणि ही चौथी संख्या. चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया मित्रांनो या ठिकाणी 15चा आहे. एकतर तुम्ही त्रिकोणी संख्या पाठ करा, अदरवाईज मी सांगितलेल्या ट्रिक्सने तुम्ही आन्सर काढू शकता. यस, टीटी मॅथ कोर्स रेकॉर्डेड प्लस लाईव्ह पेबल स्वरूपात आपणासाठी सुरू केलेला आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर फीज 1500 रुपयाचा आहे. 8:30 वाजता क्लास सुरू होतो आणि 2 तासाचा डेली लाईव्ह लेक्चर असते. ठीक आहे. इच्छुक असाल तर निश्चितचपणे 7709119501 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. देन 61 ते 110 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती. आता या ठिकाणी बघा, 1 पासून तर 100 पर्यंतच्या संख्या विचारल्या का, 1 पासून तर 120 पर्यंतच्या विचारल्या का, 1 पासून तर 60 पर्यंत विचारल्या का, नाही. मधल्या संख्येपासून कुठली तरी मधली संख्या घेतलेली आहे आणि त्याच्या नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली. म्हणजे 61 पासून ते 110 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच काय, 61 62 63 64 65 66 67 असं करत 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 109 आणि 110 या सर्व संख्यांची बेरीज किती. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेटरवर जरी करायला बसलो ना तरी सुद्धा आपल्याला वेळ लागणार आहे. मग तुम्हाला मी सांगतो काय करायचं. ट्रिक्स यूज करायची, भन्नाट अशी ट्रिक्स आहे. तुम्ही कशा पद्धतीने काढा, मात्र ट्रिक्सने काढलेले आन्सर तुमच्याशी जुळणार आहे. बघा, सर्वप्रथम काय करायचं की 61 पासून ते 110 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर काय करायचं, तर मित्रांनो सर्वप्रथम या दोहोंची करायची बेरीज. 61 प्लस 110 किती होतात रे, तर 171 होते सर, राईट आहे. त्याच्यानंतर हे जे 61 आहे याच्या आधीचे घ्यायचे 60. इथे लिहून घेतो मी आधीची संख्या लिहिली. आधीची संख्या आली 60. या 60 ला नंतर हे प्लसचं चिन्ह वजा करायचं आणि 110 जैसे ते लिहून घ्यायचे. मित्रांनो 60 मधून 110 गेले किंवा 110 मधून 60 गेले, उरतात किती 50. या 50 चे इथं काही काही वजापैकी याचे निम्मे करायचे. मग याचे निम्मे केले 25 आणि मग मित्रांनो एवढा गुणाकार करून घ्यायचा. आन्सर तुमच्याला तयार आहे. 25 1 25, हातचे 2 आले. 25 7 175 आणि 175 मध्ये 2 मिळवले, झाले 177. ओके, मग उरले किती 11. ओके, 25 7 175 आणि 25 1 25 म्हणजेच 177. ठीक आहे, मग उरले किती 17 उरले. ठीक आहे. त्याच्यानंतर 25 1 25 25 आणि 17 होतात मित्रांनो 42. म्हणजे 42 75 4275 त्या नैसर्गिक संख्यांची बेरीज येणार आहे. सो सेकंड नंबरचा ऑप्शन राईट येते. चला पुढे. मूळ संख्याचा गट दर्शवणारा पर्याय कोणता.
संख्यांशी संदर्भातील हा व्हिडिओ असल्या कारणाने यामध्ये संख्यांचे प्रकार टार्गेट करण्यात आलेले आहे. म्हणून मूळ संख्या असेल, सापेक्ष मूळ संख्या असेल किंवा समूळ संख्या असेल, जोडमूळ संख्या असेल, समसंख्या असेल, विषम संख्या असेल, नैसर्गिक संख्येची बेरीज असेल, या संदर्भातील सर्व क्वेश्चन मी या ठिकाणी घेतलेले आहे. इट्स अ लास्ट क्वेश्चन. मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? मित्रांनो, तुम्हाला मूळ संख्या माहित आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सर्व मूळ संख्या सांगितल्या सुद्धा. पण त्या मूळ संख्या फक्त आपल्या पाठच जर आपण केल्या तर जास्तीत जास्त तुम्ही कितीपर्यंत पाठ करणार? फारच झालं तर 150 पर्यंत पाठ करणार. पण ह्या तर 150 पेक्षा मोठ्या संख्या आहे. मग काय करायचं? मग याच्यासाठी एक कॉन्सन्ट्रेशन स्किल यूज करायचं की ऑब्झर्वेशन करायचं ऑप्शनवर, ह्या ऑप्शनवर, सेकंड ऑप्शनवर, थर्ड ऑप्शनवर आणि फोर्थ ऑप्शनवर. अशी संख्या शोधायची की त्या संख्येला 3 ने भाग जाते का, 2 ने जाते का, 9 ने जाते का, 7 ने जाते का, काहीतरी विचार करायचा. आता ऑप्शन नंबर सेकंड मध्ये आपण या ठिकाणी गेलो. 213. 213ला मित्रांनो याची जर बेरीज केली तर काय येतं? तर 6 येते. जर 3ची कसोटी काय सांगते की जर दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज ही 3च्या पाड्यात जर आलेली असेल तर त्याला 3 ने भाग जातो. याला 3 ने भाग जातो म्हणजे 3 7 21 आणि 3 1 3. म्हणजेच ही संख्या 3 ने विभाजित आहे. जी संख्या एखाद्या संख्येने विभाजित असते तिला मूळ संख्या म्हणत नाही, तर तिला संयुक्त संख्या म्हणते. काय म्हणते? संयुक्त संख्या म्हणते. मग ही एक संयुक्त संख्या आहे तर हा मूळ संख्याचा गट होणार का? मुळीच नाही. म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल झालं. सेकंड थर्डवर आपण जाऊ. थर्डवर तुम्ही बघा काय दिसून येतं? 2 आणि 4 6, 6 आणि 3 9. 243 आपण टार्गेट केले. 243चा सुद्धा सेम तसाच इश्यू आहे. याला 3 ने पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. कारण 9ची कसोटी काय सांगते? 9ची कसोटी की सर्व अंकाची बेरीज करा. 2 आणि 4 6 आणि 3 9. 9 ती जर 9च्या पाड्यात आली असेल तर तिला 9 ने भाग जातो. ज्या संख्येला 9 ने भाग जातो तिला 3 ने पण भाग जात असतो. सो या संख्येला 3 ने पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. म्हणून ही संख्या मित्रांनो काय आहे? तर संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या या गटामध्ये आली तर हा मूळ संख्याचा गट होणार आहे का? मुळीच नाही. म्हणजेच हे सुद्धा कॅन्सल झालं. आता पुढे जाऊया आपण. या ठिकाणी 273 बघा या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे. 273 घेतल्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर याची बेरीज काय येतं? तर 12 येते आणि 12 हे 3च्या पाड्यात येते. म्हणजेच 273 हे 3 ने विभाजित आहे. मूळ संख्या काय असते? मूळ संख्येला फक्त 1 ने भाग जात असतो किंवा त्याच संख्येने भाग जात असतो. मूळ संख्येचे फक्त 2च फॅक्टर असतात. मात्र या संख्येचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहे. म्हणून ही मूळ संख्या नसून काय आहे? तर संयुक्त संख्या आहे. मित्रांनो फोर्थ याच्यामध्ये 273 ही काय आहे? तर संयुक्त संख्या आहे. जर ही संयुक्त संख्या असेल तर याला तुम्ही मूळ संख्याचा गट म्हणणार आहे का? मुळीच नाही. म्हणून हे सुद्धा कॅन्सल झालं. ऑप्शन नंबर फर्स्ट हा मूळ संख्याचा गट आहे. 283 233 223 आणि 263. जर मूळ संख्या हे चारही जर असेल तर ओळखायचं कसं? 283 आहे मित्रांनो. काय करायचं? याच्यापेक्षा मोठी दिलेल्या संख्येच्या या दिलेल्या संख्येपेक्षा मोठी वर्ग संख्या बघायची. मोठी वर्ग संख्या. याच्यापेक्षा मोठी वर्ग संख्या कोणती आहे? तुम्हाला माहित पाहिजे. 16चा वर्ग 256 होतो. 17चा वर्ग 289 होतो. 17चा वर्ग 289 ही मोठी मूळ संख्या. हे बघा मोठं चिन्ह सांगितलं. मोठी वर्ग संख्या आहे 289. मग काय करायचं की या संख्येला म्हणजे दिलेल्या ज्या ही संख्या आपण शोधत आहोत ना मूळ संख्या आहे की नाही म्हणून, मग काय करायचं? हिच्यापेक्षा मोठी वर्ग संख्या तर आपण शोधली. 17चा वर्ग 289 येतात. मग 17 पर्यंतच्या मूळ संख्याने याला भाग द्यायचा. 17 पर्यंतच्या मूळ संख्यांनी काय द्यायचं? भाग देणे. बघा मित्रांनो आता भाग देतो मी. आता भाग देताना काय करायचं की 17 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या? 2 3 5 7 11 13 आणि 17. 17 सुद्धा घ्यायचं. मित्रांनो 283ला 1 ने भाग जातो आणि 283 ने भाग जातो. म्हणजे या संख्येचे 2 अवयव तर आपल्याला दिसूनच आले. आता हे तर तुम्हाला माहित झालं. पण 2 ने भाग जातो का? नाही जात. 3 ने भाग जातो का? नाही जात. 5 ने भाग जातो का? नाही जात. 7 ने भाग जातो का? नाही जात. 11 ने भाग जातो का? नाही जात. मी मनातच विभाजितेच्या कसोटी यूज करत आहोत.
13ने तरी भाग जातो का? 13 दोन्ही 26 होतात, उरतात 2 होतात 23, पुन्हा 13ने भाग जात नाही. 17ने सुद्धा भाग जातो का? 17 एक 17 होते, उरते किती? तर 11 उरते, होतात ते 113, तरी 17ने भाग जात नाही. म्हणून कुठल्याच संख्येने भाग जात नाही. 1 पासून तर 283 पर्यंतच्या मधल्या कुठल्याही मूळ संख्येने भाग जात नाही. म्हणून ही काय झाली? तर मूळ संख्या झाली. असंच आपण 233 साठी काढा, असंच आपण 223 साठी काढा, आणि असंच आपण 263 साठी काढा. मी तुम्हाला चॅलेंज करतो की 283 ला 1 आणि 283 नेच भाग जाईल, मधल्या कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. 233 ला 1 आणि त्याच संख्येने भाग जाईल, मधल्या कुठल्याही संख्येने भाग जाणारच नाही. म्हणून ही मूळ संख्या आहे. आणि याच्यामध्ये 223 चं सुद्धा तेच, की या संख्येला याचे फक्त 2च फॅक्टर पडेल, 1 आणि 223, मधल्या कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. 263 सुद्धा तसंच, की 263 ला 1 ने भाग जाईल आणि 263 ने भाग जाईल, मधल्या कुठल्याच संख्येने भाग जाणार नाही. म्हणून हा काय आहे? तर मूळ संख्यांचा गट आहे. मित्रांनो, तुम्हाला मूळ संख्या कशी काढायची हे सुद्धा मी सांगितलं. पुन्हा एकदा रिपीट करतो. ही संख्या घ्यायची, घेतली 283, याच्यापेक्षा मोठी वर्गसंख्या लिहायची, याच्यापेक्षा मोठी वर्गसंख्या 289 घेतली आणि त्याच मग 17 लक्षात घेतले. 17 पर्यंतच्या मूळ संख्याने याला भाग द्यायचा, आणि 17 पर्यंतच्या मूळ संख्याने जर याला भाग गेला नसेल तर त्याच संख्येला मूळ संख्या घोषित करायची, म्हणजे प्राइम संख्या म्हणायची. ठीक आहे, कळलं तुम्हाला? 1 पासून तर 5 पर्यंतचे संख्यांवर आधारित मी सर्व क्वेश्चन्स घेतले. घटक वाईज प्रत्येक प्रश्नाची सिरीज मित्रांनो सुरू आहे. बरेचसे घटक, बरेचसे टॉपिक टार्गेट करून एक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस ठेवलेला आहे. निश्चितच माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.